हॅलो, स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज बनवले चण्याच्या पिठाचे पोहे. बॅटर बनवून ठेवलं होतं, नंतर लगेच छोटे छोटे पोळे काढले, कारण की सँडविच बनवणार होती ना त्याच्यामुळे. पोळे फक्त ह्यांनाच आवडतात. मग मी आणि निकू सँडविच खातो. पिहूलासुद्धा आवडतात, पण मग निकूला आणि मी सँडविच बनवलं. पिहू तर खायला रेडी नव्हती. मला बोलली मी तर अशीच खाईन सॉससोबत. तर चटणी थोडीशी वाटून घेतली होती आणि मग पोहे बनवून चटणी लावली ब्रेडला आणि लगेचच पोहे त्याच्यामध्ये ठेवून लगेच सँडविच बनवून घेतला. थोडंसं तूप टाकून त्याला थोडंसं फ्राय केलं, म्हणजे टोस्ट केला आणि सॉस आणि चटणी सोबत खाण्यासाठी बघा किती छान असा सँडविच दिसतोय. पोळे तर सहसा मला नाही आवडत खाण्यासाठी. लहानपणापासूनच चण्याच्या पिठाचा पोळा बोलली तर मी नव्हती खात. मी हमेशा सँडविच बनवूनच खायची किंवा चपातीमध्ये रोल करून खायची. तर बघा किती असे सुंदर मस्त सँडविच बनवून रेडी झालेले आहेत. तुम्हीसुद्धा कधीतरी ट्राय करा असा सँडविच. आणि मग नंतर त्याला थोडंसं कट मारला सँडविचला बघा. आणि मस्तपैकी चहा बनवली आणि चहासोबत मी आणि निकूने सँडविच खाल्ले. हे पिहू तर टिफिनला आज पोहे घेऊन गेलेली. त्याच्यानंतर मग ड्रॅगन फ्रूट होता आणि ऑरेंज होता, तो मला कट करून द्यायचा होता. किती सुंदर असा ड्रॅगन फ्रूट दिसतो. बाजूला निकू बसला होता माझ्या, त्याला द्यायचा होता मला ड्रॅगन फ्रूट कट करून. तर कट केल्याच्या नंतर तो एक फनी फेस त्याला बनवून दाखवला. तर मग नंतर दिला त्याला तो कट करून. आणि एक ऑरेंज होता, ऑरेंज कट करून दिला. पिहूलासुद्धा ड्रॅगन फ्रूट खूप आवडतो, निकूलासुद्धा खूप आवडतो. फ्रूट्स कट केल्याच्या नंतर मग निकू पिहूला बोलले, पिहू तर नव्हती पण निकू होता, मग निकूला खाण्यासाठी दिला. आज जेवणासाठी मी फक्त डाळ भात बनवला होता, कारण की काल गुरुवार होता तर थोडंसं जेवण शिल्लक होतं. चण्याच्या पिठाचा पोळा, सलाड, डाळ आणि भात आणि खोबऱ्याची नंतर थोडीशी चटणी वाटली. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी.